नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदलिंग. आमच्या रोटेक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण जो PPT इफेक्ट पाहणार आहोत तो पुढील प्रमाणे आहेत. हा PPT इफेक्ट कसा बनवायचा हे आपण आता पाहूया. यासाठी मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करून घेतल्यानंतर प्रथम आपण याचं बॅकग्राऊंड कलर तयार करणार आहोत. बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी आपण स्लाईडवरती कुठेही राईट क्लिक करू शकतो. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा मेनू बार तुमच्यासमोर उघडला जाईल. यामध्ये फॉर्मॅट बॅकग्राऊंड याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा अशा प्रकारे शेजारी एक विंडो तुम्हाला उघडलेली दिसेल. या मेनू बारमधून तुम्ही तुमच्या आवडतीने कोणत्याही प्रकारचा कलर पॅटर्न या ठिकाणी यूज करू शकता. आपण इथे सॉलिड फिल हा पर्याय वापरणार आहोत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला कलर ऑप्शनमध्ये या फिल कलर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण यामधून आपल्या आवडीचा कोणताही कलर बॅकग्राऊंडसाठी निवडू शकतो. आपण हा ग्रे कलर या ठिकाणी निवडणार आहोत. यानंतर याच्यामध्ये पुन्हा आपण इन्सर्टवरती जाणार आहोत आणि शेप्समध्ये जाऊन एक रेक्टँगल शेप या ठिकाणी निवडणार आहोत. आणि हा रेक्टँगल शेप अशा प्रकारे आपण आपल्या स्लाईडवरती ड्रॉ करून घेणार आहोत. हा स्लाईडवरती ड्रॉ करून झाल्यानंतर हा आपल्या स्लाईडच्या बरोबर मध्ये सेट करण्यासाठी हा शेप आपण सिलेक्ट करायचा आहे आणि फॉर्मॅटमध्ये अलाइनमध्ये जाऊन याला अलाइन सेंटर आणि अलाइन मिडल अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. यानंतर शेप फिल आपण नो फिल करणार आहोत आणि शेप आउटलाईन आपण या ठिकाणी व्हाईट ठेवणार आहोत. त्याचबरोबर शेप आउटलाईनवरती पुन्हा क्लिक करून या आउटलाईनची जाडी आपण 4.5 PT एवढी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या स्लाईडचं बॅकग्राऊंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. यानंतर आपण पुन्हा इन्सर्टमध्ये जाणार आहोत आणि शेप्समध्ये जाऊन या ठिकाणी बेसिक शेप्समध्ये हा डायमंड शेप सिलेक्ट करणार आहोत. डायमंड शेपवरती क्लिक करून आपल्या स्लाईडवरती हा डायमंड शेप आपण अशा प्रकारे ड्रॅग करून तयार करून घेणार आहोत. याची एक्झॅक्ट साईज आपल्याला माहीत होण्यासाठी आपण या साईज या पर्यायामध्ये याची हाईट या ठिकाणी 2 आणि विड्थ ही आपण 2 ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण याची एक्झॅक्ट साईज तयार करून घेऊ शकतो. यानंतर Ctrl D प्रेस करून याचा डुप्लिकेट शेप आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत. आणि हा शेप अशा प्रकारे याच्या भोवती आपण सेट करणार आहोत. यानंतर शिफ्ट बटन दाबून हे दोन्ही शेप आपण सिलेक्ट करणार आहोत आणि Ctrl D दाबून या दोन्ही शेपचे डुप्लिकेट शेप आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. आणि हे शेप आपण खालच्या बाजूला अशा प्रकारे सेट करणार आहोत. हे आपलं बेसिक शेप या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता आपण याला कलर करून घेणार आहोत. याला कलर करण्यासाठी या ठिकाणी मी हे कलर कॉम्बिनेशन नेटवरून डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आपण त्याला देणार आहोत. यासाठी हे मी इथून कट करतो आहे आणि याच्यावरती येऊन या ठिकाणी पेस्ट करतो आहे. आता आपण आय ड्रॉपर टूलचा वापर करून हे कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये सेट करणार आहोत. यासाठी मी फर्स्ट शेप या ठिकाणी निवडलेला आहे. फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिलवरती क्लिक करून या ठिकाणी आय ड्रॉपर टूल सिलेक्ट करून या
फर्स्ट येल्लो स्क्वेअरवरती मी घेऊन जाणार आहे। तर तुम्ही पाहू शकता हा येल्लो कलर याच्यासाठी इथे फिल झालेला आहे आणि शेप आउटलाइन आपण या ठिकाणी नो आउटलाइन करणार आहोत। त्यानंतर आपला सेकंड डायमंड शेप सिलेक्ट करून शेप फिल मध्ये जाऊन पुन्हा आय ड्रॉपर सिलेक्ट करून हा दुसरा कलर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत। अशाच प्रकारे आपण या दोन्ही शेप्सला कलर देऊन घेणार आहोत। आणि त्याचबरोबर याची आउटलाइन आपण नो आउटलाइन करून घेणार आहोत। ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला या स्लाइडची डुप्लिकेट स्लाइड तयार करून घ्यायची आहे। यासाठी आपण याच्यावरती राईट क्लिक करणार आहोत आणि डुप्लिकेट स्लाइड याच्यावरती क्लिक करणार आहोत। आता ही 2 नंबरला आपल्याला याची डुप्लिकेट स्लाइड मिळालेली आहे। या ठिकाणी आपण आपले 4 पर्याय आहेत, त्याच्यामुळे याच्या 4 डुप्लिकेट स्लाइड प्रथम तयार करून घेऊया। ही फर्स्ट आपली डुप्लिकेट स्लाइड तयार झाली आहे। त्यानंतर मी याची पुन्हा अशा प्रकारे या ठिकाणी मी याच्या टोटल 5 स्लाइड तयार करून घेतलेल्या आहेत। यानंतर तुम्हाला प्रथम 2 नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामधील येल्लो शेप या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। येल्लो शेप सिलेक्ट केल्यानंतर ड्रॉइंग फॉर्मॅटमध्ये साईजमध्ये याची साईज आपण चेंज करून घेणार आहोत। ही साईज आपण 3x3 एवढी करणार आहोत आणि हा शेप आपण अशा प्रकारे एक्झॅक्ट या ठिकाणी सेट करणार आहोत। यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे, वर्ल्ड आर्ट याच्यावरती क्लिक करून आपण याला ऑप्शन फर्स्ट असं हेडिंग या ठिकाणी देणार आहोत। या टेक्स्टचा फॉन्ट आणि साईज चेंज करण्यासाठी हा टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। होम मध्ये जाऊन या ठिकाणाहून आपण याचा टेक्स्ट फॉन्ट चेंज केलेला आहे आणि याची साईज देखील आपण या ठिकाणाहून चेंज करणार आहोत। अशा प्रकारे हा आपला ऑप्शन फर्स्ट या ठिकाणी तयार झालेला आहे। तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याला कलर वेगळा देऊ शकता। याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपला हा जो स्क्वेअर आहे याच्यावरती क्लिक करून याला शेप आउटलाइन मध्ये जाऊन व्हाईट आउटलाइन तयार करून घ्यायची आहे आणि शेप आउटलाइन मध्ये पुन्हा जाऊन याची विड्थ या ठिकाणून आपण 3 करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे बेसिक सेटिंग झाल्यानंतर पुन्हा तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकता। ह्या टेक्स्ट बॉक्स या बाजूला इन्सर्ट करून तुम्ही तुमचा टेक्स्ट याच्यामध्ये टाइप करू शकता। अशा प्रकारे तुमचा टेक्स्ट बॉक्स तुम्ही याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता। यानंतर आपल्याला 3 नंबरची स्लाइड सिलेक्ट करायची आहे आणि याच्यातील हा सेकंड जो बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन याची विड्थ आणि हाईट या ठिकाणी आपण 3 करून घेणार आहोत आणि याचं सेटिंग याच्या मधोमध आपल्याला अशा प्रकारे पुन्हा करून घ्यायचं आहे। आपण हे दोन्हीही पर्याय या ठिकाणाहून सिलेक्ट करूया, कॉपी करूया आणि या ठिकाणी पेस्ट करूया। आणि याला आपण ऑप्शन 2 असे हेडिंग देऊया। त्यानंतर पुन्हा हा डायमंड शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, शेप आउटलाइनवरती जाऊन याचा कलर प्रथम आपण व्हाईट करून घेऊया आणि शेप आउटलाइनवरती पुन्हा जाऊन विड्थ किंवा वेटेज याचं 3 या ठिकाणी करून घेऊया। सेम प्रोसेस आपल्याला उरलेल्या दोन्ही शेपसाठी करायची आहे। आपण ती थोडी फास्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण उरलेल्या 4ही स्लाइडला सेटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण या स्लाइड मेनूमध्ये फर्स्ट स्लाइडवर क्लिक करणार आहोत। त्यानंतर शिफ्ट बटन दाबून आपण शेवटच्या नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या सर्व स्लाइड सिलेक्ट झालेल्या आहेत। ह्या स्लाइड सिलेक्ट झाल्यानंतर
आपण पुन्हा ट्रान्झॅक्शनमध्ये जाणार आहोत आणि याला आपण मॉर्फ ट्रान्झॅक्शन देणार आहोत। यानंतर आपल्याला स्लाइड नंबर 2 वरती जायचं आहे आणि ऑप्शन 1 या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि याला ॲनिमेशनमध्ये जाऊन फेड ॲनिमेशन द्यायचं आहे आणि स्टार्ट विथ प्रिव्हियस याच्यावरती क्लिक करायचं आहे। जो पुढचा टेक्स्ट ऑप्शन आहे याला तुम्ही ऑन क्लिक किंवा विथ प्रिव्हियस अशा दोन्ही प्रकारे सेट करू शकता। तर मी याला या ठिकाणी फेड ऑप्शन देऊन आफ्टर प्रिव्हियस अशा प्रकारे पर्यायावरती सेट करतो आहे। यानंतर 3 नंबरच्या स्लाइडवरती जाणार आहोत। हा ऑप्शनचा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत, फेड त्याला ॲनिमेशन देणार आहोत, विथ प्रिव्हियस वरती सेट करणार आहोत आणि हा टेक्स्ट देखील आपण आफ्टर प्रिव्हियस वरती सेट करणार आहोत। अशाच प्रकारे उरलेले दोन्ही पर्याय आपण सेट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही सर्व सेटिंग या ठिकाणी झालेली आहे। आता आपण आपला हा दिलेला इफेक्ट स्लाइड शो मोडवरती कसा दिसतोय ते पाहूया। यासाठी वरच्या मेनू बारमधील स्लाइड शो मोडवरती देखील तुम्ही जाऊ शकता किंवा खाली उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या या स्लाइड शो मोड वरती देखील तुम्ही क्लिक करून स्लाइड शो मोड ऑन करू शकता। मी या ठिकाणी 1 नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करून हा स्लाइड शो मोड मी ऑन केलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा प्रकारे फर्स्ट आपल्या स्लाइडचं लुक असेल। जेव्हा मी फर्स्ट क्लिक करेल तेव्हा अशा प्रकारे हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल। जेव्हा मी सेकंड क्लिक करेल तेव्हा हा ऑप्शन 2 आणि हे टेक्स्ट अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल। जेव्हा या ठिकाणी मी थर्ड क्लिक करेल तेव्हा हा ऑप्शन 3 आणि हा टेक्स्ट आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल आणि जेव्हा मी फोर्थ क्लिक करेल तेव्हा हा ऑप्शन 4 आणि टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। अशा प्रकारे आपली स्लाइड जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आणि आपल्या पॉवर पॉईंटवरती लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा प्रकारची इफेक्ट आपण आपल्या स्लाइडमध्ये वापरू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील आमचा व्हिडिओ एडिटिंग मास्टरी आणि OBS ट्रेनिंग मास्टरी हे जे कोर्स करायचे असतील तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला लॉग इन करू शकता। याखेरीज जर तुम्हाला या सर्व PPT स्लाइड्स आवश्यक असतील तर तुम्ही या PPT साइटचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता। याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही ते वाचून आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता।